नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्ण. पाठीमागच्या वीक मध्ये आपण डेली व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बा. तर त्या ठिकाणी खूप सारे वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू होते. आपले कॅन्डिडेट पण इंटरव्ह्यूला जर गेले असतील, जर कोणाचं सिलेक्शन कंपनीमध्ये झालं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की सिलेक्शन झालेलं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 3 रोल बद्दल इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत. जर या ठिकाणी तुमचे जे स्किल सेट आहेत तर ते मॅच होत असतील तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता पहा. त्याच्यामध्ये कंपनीची डिटेल, जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज सगळी इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत पहा. तर पहा, जे कंपनीचं जे नाव आहे पहा, तर ते कोटिविटी आहे पहा. आता याच्यामध्ये काय काय रोल्स आहे हे आपण समजून घेऊया. तर जो फर्स्ट रोल असणार आहे हा आहे पहा, याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय किंवा पोझिशन रिक्वायरमेंट्स काय ते समजून घेऊया. तर या रोलसाठी पहा, ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे. Excellent written and verbal communication skills, must international voice experience, candidates with collection, retention and sales experience preferred. जे कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी आहे इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये, याच्यामध्ये वर्ड, एक्सेल किंवा आउटलुक याच्यामध्ये असायला हवी. स्ट्रॉंग इंटरेस्ट इन वर्किंग विथ लार्ज डेटा सेट्स अँड व्हेरियस डेटाबेसेस, मस्ट बी रेडी टू वर्क इन नाईट शिफ्ट्स, इमिजिएट जॉइनर्स प्रिफर्ड. आणि त्यांनी सांगितलंय पहा, लॉंग एनर्जी अँड पॉझिटिव्ह एटिट्यूड विथ लॉंग टर्म करिअर ओरिएंटेशन. याच्यामध्ये पहा, पोझिशन समरीमध्ये त्यांनी सांगितलंय, वी आर हायरिंग फॉर यूएस व्हॉइस प्रोसेस फॉर द रोल ऑफ कस्टमर सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह. याच्यामध्ये पहा, ज्या कॅन्डिडेटला पहा, हा व्हॉइस मध्ये आहे पहा, यूएस व्हॉइस साठी रोल राहणार आहे. त्याच्यामध्ये ज्या पण कॅन्डिडेटला पहा मिनिमम 2 to 7 इयर एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट त्यांना रिक्वायर्ड आहे पहा. आणि टोटल 50 वेकेन्सीज असणार आहेत पहा. याच्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन तुमचं स्ट्रॉंग असायला हवं. जो पण इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस आहे, यूएस कॉलिंग, कस्टमर सर्व्हिस, याच्यामध्ये कलेक्शन प्रोसेस असेल तर वेल अँड गुड पहा. रिटेन्शन प्रोसेस ऑलरेडी आपण सांगितलेलंच आहे. स्क्रीनवर पण तुम्हाला स्किल सेट दिसतच असतील. तर यासाठी पहा, तुम्हाला जो इंटरव्ह्यूला यायची जी डेट असणार आहे हे समजून घ्या. कधी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचंय पहा, व्हॉइस प्रोसेससाठी. तर 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट असे 2 दिवस इंटरव्ह्यू चालणार आहे. टायमिंग असणार आहे 10 AM to 1 PM. प्लॉट सी, पुडीटीएम फ्लोर, बिनेरेस, दीपक कॉम्प्लेक्स, अपोजिट गोल्फ कोर्स, येरवडा, पुणे, महाराष्ट्र. तर ह्या ऍड्रेसला तुम्हाला वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू आहे पहा. या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. जर तुमचे स्किल सेट या ठिकाणी मॅच होत असतील तर ज्या पण कॅन्डिडेटला पहा 2 to 7 इयर एक्सपिरियन्स आहे ते कॅन्डिडेट येऊ शकतात इंटरव्ह्यूला. आता जो नेक्स्ट रोल असणार आहे पहा, हा पण सेम कंपनीसाठीच आहे, कोटिविटी साठीच आहे पहा. आता याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आलेली हे आपण समजून घेऊया. तर पोझिशन रिक्वायरमेंट मध्ये पहा, जसं त्यांनी सांगितलंय पहा, मस्ट हॅव एक्सपिरियन्स इन यूएस हेल्थ केअर, इन्शुरन्स ऑडिटिंग. याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे किंवा ज्या कॅन्डिडेटला यासाठी नॉलेज आहे, आता याच्यासाठी पोझिशन समरी त्यांनी काय दिलेली पहा, म्हणजे वर्क प्रोफाईल कशा प्रकारे असणार आहे. वी आर हायरिंग फॉर यूएस हेल्थ केअर, स्पेसिफाय एंट्री लेवल पोझिशन, रिस्पॉन्सिबल फॉर ऑडिटिंग क्लेम्स ऑन क्लायंट सिस्टम्स अँड व्हॅलिडेटिंग द कोर्स यूज, द adjudicating the claims, documents relevant fact, information and conclusion drawn to support the work performed so other reviewers may validate the audit outcome, communicate audit recommendation and outcome to the supervisory auditor for evaluation, verification and continuous learning. तर ज्या पण कॅन्डिडेटला पहा यूएस हेल्थ केअर मध्ये या ठिकाणी ऑडिटिंग म्हणून रोल असणार आहे. यूएस हेल्थ केअर मध्ये तुमचं जर क्लेमच्या रिलेटेड तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. आता यासाठी तुम्हाला सेम पहा 2 to 7 इयर्स एक्सपिरियन्स ज्या कॅन्डिडेटला आहे आणि ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे पहा. नाईट शिफ्ट या ठिकाणी असणार आहे पहा. आणि यूएस प्रोजेक्ट आहे पहा. हा यूएस प्रोजेक्ट म्हटलं की त्या ठिकाणी नाईट शिफ्ट असणारच आहे. यूएस हेल्थ केअर किंवा यूएस क्लेम मध्ये मेडिकल बिलिंग, ऑडिटिंग, 4 पोझिशन, एअर कॉलिंग, त्यानंतर पहा हिप्पा आहे, डेनियल मॅनेजमेंट आहे, आरसीएम आहे किंवा क्लेम प्रोसेसिंग जे आपण कॅन्डिडेटने केलेलं आहे आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे, तर असे कॅन्डिडेट 27 आणि 28 ऑगस्टला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. टायमिंग 10 AM to 1 PM असणार आहे. ऍड्रेस सेम आहे पहा, येरवडा, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. तर जो पहिला रोल होता तो यूएस व्हॉइस प्रोसेस साठी होता आणि हा जो रोल असणार आहे हा यूएस हेल्थ केअर मध्ये आहे पहा. हे समजून घ्या. इंटरव्ह्यूची डेट जरी सेम असली तरी हा जो रोल आहे हा डिफरंट आहे. आता जो थर्ड रोल असणार आहे पहा, हा पण कोटिविटी या कंपनीसाठीच आहे पहा. आता याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे हे समजून घेऊया. तर ज्या कॅन्डिडेटला पहा इन्शुरन्स मध्ये एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, इन्शुरन्स फील्ड मध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ऑडिटर म्हणून तुमचा रोल राहणार आहे पहा. आता याच्यामध्ये काय राहिले पोझिशन समरी समजून घेऊया.
We are hiring for entry level position responsible for auditing client data and validating claim accuracy, communicates audit recommendation and outcomes to the supervisory auditor for evaluation, verification and continuous learning. जसं युएस हेल्थ केअर मध्ये तो हा एक रोल होता आणि हा ऑडिटर म्हणून हा सेपरेट रोल असणार आहे. पहा ठीक आहे, याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेटला ऑडिटर मध्ये एक्सपिरियन्स आहे तर असे जे सगळे जे कॅन्डिडेट आहेत युएस व्हॉइस प्रोसेस मध्ये, युएस हेल्थ केअर मध्ये आणि ऑडिटर मध्ये, मग आता याच्यामध्ये काय काय दिलेले पहा, क्लेम्स किंवा इन्शुरन्स मध्ये तुम्हाला असू शकतो क्लेम पेमेंट, इन्शुरन्स अंडर रायटिंग, इन्शुरन्स ऑपरेशन, क्लेम एज्युडिकेशन, बॅकएंड ऑपरेशन, यूएस इन्शुरन्स, बीपीओ नॉन व्हॉइस, मेडिकल बिलिंग, ऑडिट, चार्ज पोस्टिंग, इन्शुरन्स, या रिलेटेड जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला याची जी इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे हे सेमच आहे पहा, 27 आणि 28 ऑगस्ट. तर या 2 दिवशी इंटरव्ह्यू आहेत, 10 AM to 1 PM. ऍड्रेस पण सेम राहणार आहे, येरवडा पुणे. तर या ठिकाणी या तिन्ही पोझिशनसाठी जे आहे हे वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू असणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल पहा, जो तिन्ही रोल आहेत त्याच्यामध्ये त्यांना एक्सपिरियन्स कॅन्डिडेट रिक्वायर्ड आहेत पहा, मिनिमम 2 किंवा 7 इयर्स. तर ज्यात पण पहा टेन्युअर्ड कॅन्डिडेट साठी हे इंटरव्ह्यू असणार आहेत पहा. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहिले तर आपण फ्रेशर कॅन्डिडेट साठीच रिक्रुटमेंट शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मुद्दाम आपण जे पण आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी बनवलेला आहे. ओटीव्हीटी ही पण एक खूप चांगली कंपनी आहे, पॅकेज पण कंपनी खूप चांगली देते पहा. आता याच्यामध्ये कंपनीने पॅकेज हे मेन्शन केलेलं नाहीये, कारण ऍज पर तुमचा एक्सपिरियन्स, तुमचे स्किल सेट किंवा तुम्हाला प्रिव्हियस किती पॅकेज आहे त्यानुसार जे तुमचं पॅकेज ठरवलेलं असतं पहा. त्या ठिकाणी जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारची हाईक त्या ठिकाणी मागू शकता. आता मिनिमम पहा जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे ऍज पर कंपनी पॉलिसी 30% हाईक ही मेंडेटरी असते पहा, कंपल्सरीच आहे. ऍज पर तुमचे स्किल सेट किंवा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कसे परफॉर्म करताय या ठिकाणी तुम्ही 40 किंवा 45% हाईक नक्कीच घेऊ शकता आणि कंपनी तेवढी हाईक पण द्यायला तयार असते ऍज पर तुम्ही परफॉर्म कसं करताय. आणि जर तुमचे स्किल सेट मॅच होत असेल तर तुम्ही नक्कीच यापर्यंत हाईक घेऊ शकता पहा. आता या ठिकाणी पण तुमचे फेस टू फेस इंटरव्ह्यूज हा होत असतो पहा, म्हणजे या ठिकाणी जे तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे राहणार नाहीये, फक्त तुम्हाला इंटरव्ह्यूचे 2 राऊंड असणार आहेत पहा, 2 किंवा 3 राऊंड असू शकतात. तर ते फक्त तुम्हाला क्लिअर करायचे आहेत, ऍप्टिट्यूड टेस्ट राहणार नाही. तर आशा करतो तुम्हाला दिलेली सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. जे मित्र नवीन असतील किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जॉब सर्च करताय, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, फ्रेशर आहे, तर तुम्ही कुठल्या बॅचचे पास आउट आहेत, कुठल्या फील्डमध्ये तुम्ही जॉब सर्च करताय हे नक्की सांगा. त्यानुसार म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवता येतील. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.